हे गाईज वेलकम टू चॅनल A1 अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च 2022 मधली पाहणार आहे इतिहास या सब्जेक्टची, जे की 2022 मध्ये तुम्हाला सेम पेपर आलेला होता आणि यावेळेस पण तुम्हाला काही असे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे की रिपीट होऊ शकतात. तर आपण विथ पेपर पॅटर्न 2023मध्ये पेपर पॅटर्न तुमचं काय आहे आणि कोणकोणते टॉपिक्स खूप महत्त्वाचे आहे ज्यामधून तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. तर या बोर्ड प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला खूप तुमचे जे कन्सेप्ट आहे क्लिअर होणार आहे आणि कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला रिपीट करून जायचे आहे आणि कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला रिपीट होऊ शकतात 2023मध्ये. तर मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे, 10 मिनिटाचा जवळपास व्हिडिओ राहणार आहे. तर हे 10 मिनिट तुमच्याकरता खूप महत्त्वाचे आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी तुम्हाला PDF कसा डाउनलोड करायचा आहे. 2022चा एक पेपर आहे आणि 2022 सोबतच तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर पण कशाप्रकारे डाउनलोड करता येतील विथ ॲन्सर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला पेपर स्टार्ट करूया. सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता तुम्हाला काही सूचना इथे दिल्या जातात की सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. उजव्या बाजूस गुण दर्शवले जातात आणि उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या आहे पेनानेच काढाव्यात. पाहून घ्या, पेन्सिलचा उपयोग तुम्हाला करायचा नाही आहे. पेन्सिल तुम्ही अवॉइड करा, ठीक आहे ना. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे आणि तुम्ही मे बी कोणती डायग्राम तुम्हाला काढायची आणि तुम्हाला पेनच यूज करायचा आहे, तुम्ही प्रिकॉशन घेऊन ती डायग्राम काढा म्हणजे तुमची काही चूक होणार नाही. सर्वात अगोदर प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तुम्हाला येथे जवळपास तुम्ही पाहू शकता 6 गुण तुम्हाला याला दिलेले आहेत. वन सेंटेन्स आन्सर आणि तुम्हाला इथे रिकाम्या जागा भरायच्या ओनली. तर खूप महत्त्वाचे हे क्वेश्चन आहे आणि यामधील तुम्हाला 1-2 क्वेश्चन रिपीट पाहायला मिळू शकतात. तर मे बी मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जे पण MCQ आले ते पण तुम्ही करून जा, ठीक आहे ना. हे MCQ मी राहू देतो, MCQ नाही घेत कारण खूप इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहे तेच मी इथे डिस्कस करणार आहे. म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओ पाहण्याकरता खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. बी क्वेश्चन तुम्हाला दिसतो की पुढील तुम्हाला येथे फक्त जोड्या लावायच्या आहेत. तर जोड्या तुम्हाला प्रत्येक वेळेस इझी जोड्या येतात आणि तुम्हाला ते इझिली कवर करता येतात. देन अगट बगट तुम्ही पाहू शकता तुम्हाला या टाईप येणार आहे आणि की क्वेश्चन क्रमांक तुम्हाला 2 मधला ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीचे नावे येथे लिहायचे आहेत. सर्वात अगोदर तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा एक प्रश्न 2 मधला तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहे. ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा शास्त्रज्ञ कोणता? 1975 साली भारतातील विलीन झालेले राज्य कोणते आहे? आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झाली? मे बी तुम्ही पाहू शकता हे एका वाक्यामध्ये किंवा 2 वाक्यामध्ये 1 ते 2 मार्काचा क्वेश्चन मोस्ट प्रोबॅबली कमी चान्सेस राहतात की रिपीट होणार आहे. परंतु जे 2 मार्क्स 3 मार्क्स आणि हायर अप दॅन 2 मार्क्स आहे ते तुम्हाला रिपीट होऊ शकतात. तर मे बी तुम्ही पाहू शकता बीमध्ये तुम्हाला दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. हे क्वेश्चन तुम्हाला इन शॉर्ट 1-2 मार्क्ससाठी हे रिपीट होत नसतात, ठीक आहे ना. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. एक नकाशा तुम्हाला दिले जातो आणि तुम्हाला त्यामधील काही प्रश्न विचारले जातात, त्यातील तुम्हाला योग्य ते ॲन्सर तेथे लिहावं लागतं, ठीक आहे. तर सर्वात अगोदर पाहू शकता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती स्थापन केल्या. यामधील मे बी तुम्हाला रिपीट होऊ शकतो. प्रिव्हियस 2 इयर तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. देन नागपूर येथे कोणाची सत्ता होती? भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील इंग्रजांची वखारे कुठे होती? देन भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोवा येथे गोवा. प्रत्येक वेळेस तुम्ही पाहू शकता 10th क्लासमध्ये 12th क्लासमध्ये दोन्ही क्लासमध्ये तुम्हाला गोवा हे किनारपट्टी जे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे ते वसाहत कोणाची होती तुम्हाला हरबार तो क्वेश्चन येतोच. ग्वालियर येथे कोणाची सत्ता होती? आणि तुम्हाला हे पण येऊ शकते ग्वालियर दर्शवा, गोवा दर्शवा, नागपूर दर्शवा. हे पण तुम्हाला इझी या टाईप येणार आहे आणि ते क्वेश्चन कोणाचे चुकत नसतात. इझी आणि एकदम सिम्पल क्वेश्चन तो विचारला जातो. 10 दिलेल्या संकल्प चित्राचे तुम्हाला वर्णन करायचे आहे. कोणतेही 4 तुम्हाला इथे सोडवलेले आहे आणि हे खूप महत्त्वाचे आहे की 4 तुम्हाला सोडवायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे इन शॉर्ट तुम्हाला लिहायचे आहे आणि हेच विद्यार्थी गडबड करतात कारण की विद्यार्थी काय करतात पूर्ण रट्टा मारून जातात आणि मेन त्यांना काय लिहायचं हे समजत नाही. जर तुम्ही या टाईप जर बॉक्स पण तयार केला तरी तुम्हाला लिहिण्याकरता थोडं कठीण जाणार आहे. म्हणून मे बी तुम्ही असं करा, एक बॉक्स तयार करा आणि तिथे तुम्ही हे सेम लिहा आणि हे जे 4 पॉईंट लिहायचे तुम्हाला 1, 2, 3, 4 असं टाकून लिहा. म्हणजे तुम्हाला जर खूप जास्त पण आठवत असेल तर तुम्ही तिथे लिहू शकता आणि इन शॉर्ट तुम्हाला शॉर्टमध्ये तो टॉपिक सॉल्व करायचा तर तुम्ही जास्त विस्तारित लिहायचं नाही, ठीक आहे. शॉर्टमध्ये तुम्ही लिहून टाकायचं आहे. युरोपीय वसाहतवादाची संबंधित कालरेषा पूर्ण करा, ठीक आहे ना. तर त्याची कालरेषा आणि हेच सांगतो मी तुम्हाला, हे जे 2 आणि 3 मार्क्सचे क्वेश्चन आहे हे तुम्हाला रिपीट होऊ शकतात. तुम्ही बी एक वेळेस तुम्ही काय करायचं एक वेळेस पूर्णपणे पाहून जायचं आहे. यामुळे काय होणार आहे, जे खूप सारे असे विद्यार्थी यांना भीती वाटते की विषय निघणार आहे की नाही, तर त्यांनी जर एवढा पेपर जरी केला तर ते पास होऊ शकतात
एक्झॅक्टली, ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे कोणकोणती आहे? इझी क्वेश्चन आहे तो, 2 मार्क्ससाठी तुम्ही पाहू शकता. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला एक वेळेस येथे रिपीट करून घ्यायचं आहे. साताराच्या प्रति सरकारने केलेली जनजातीची कामे. मे बी तुम्हाला कामे लिहायची आणि तुम्ही स्वतः पण इन्क्लूड केली यातील काही कामे इम्पॉर्टंट तरी ते तुम्हाला येऊन जाते. आणि हां, वर्गामध्ये तुम्हाला शिकवताना पण ही जी कामे केलेली आहेत ती तुमच्या कानावर पडलेली असतात, म्हणजे नो प्रॉब्लेम तुम्हाला तो इझी सॉल्व आउट करता येतो, ठीक आहे. तर तुम्ही तो क्वेश्चन इझी सॉल्व करू शकता. देन इथे तुम्हाला आलेलं आहे की सार्क समोरील आव्हाने. तर त्याची तुम्हाला काही आव्हाने दिली पण आहेत, ज्यामुळे तुम्हाला काय होईल थोडासा म्हणजेच ती आव्हाने कोणकोणती होती याला आठवण करण्याकरता सोपी जाणार आहे, त्यामुळे ते तुम्ही पाहून लिहू शकता, ठीक आहे. आणि खूप सारे विद्यार्थी काय करतात, यामधीलच आव्हाने काही काही लिहून देतात. तर नो प्रॉब्लेम, तुम्ही वेगवेगळ्या टाईपनं जर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतात. आणि हां, जर तुम्ही काय केला, हा एक डब्बा, येथे तुम्ही एक डब्बा केला आणि तेथे तुम्ही मधलं वाक्य जसं तसं लिहिलं. आता तुम्हाला 4 लिहायचे आहे, 1 2 3 4 करून जर तुम्ही हे पण लिहून दिले, काही काही पेपर चेकर असा येतो की याला पण तो राईट मार्क करून देतो आणि तुम्हाला ते मार्क्स मिळतात. म्हणजेच हे तुमच्यासाठी खूप इझी होऊन जातं, ठीक आहे. भारतीय चिकित्सा पद्धती तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चिकित्सा पद्धती एक वेळेस पाहून जाता. आता आहे तुम्हाला येथे दिलेल्या पुढील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 3 दिलेले आहे आणि तुम्हाला इथे मेन्शन केलेले आहे मार्क्स 6. आणि म्हणजेच तुम्हाला एका क्वेश्चनला 2 मार्क्स तुम्हाला दिलेले आहे. एक्झॅक्टली तुम्ही 2 पॅरेग्राफ लिहा. ओन्ली दोन जर पॅरेग्राफ तुम्ही इझी आणि खूप स्वच्छ अशा अक्षरात लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. आणि हे 5चे 5 तुम्हाला करून घ्यायचे आहेत. आधी मे बी यातले तर तुम्हाला 2 जवळपास इम्पॉर्टंट आहेच की जे रिपीट होऊ शकतात आणि मोस्ट प्रोबेबली 100% गॅरंटी आहे. तर तुम्ही हे करून जा. युरोपातील धर्मयुद्ध करून जा, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध करून जा, पोर्तुगालची युद्धनीती, प्रार्थना समाज आणि भारत सरकारचे युवक धोरण हे पण करून जा. म्हणजे इम्पॉर्टंट तुमचे टॉपिक पूर्ण क्लिअर होऊन जातील. आफ्टर देन पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा कोणती 3 हे पूर्ण करून जा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही 2021 आणि 22चा जर पेपर केला ना तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. 21 आणि 22 बस, 2 वर्षाचे पेपर तुम्हाला करायचे आहे. कारण की मोस्ट प्रोबेबली तेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतात आणि पाहू शकता तुम्ही यातील सुद्धा तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन इझी आणि आउट तो तुम्हाला मतलब रिपीट होऊ शकतो. आता मी सांगतो कोणकोणती इम्पॉर्टंट आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. कोणती 3 तुम्हाला विधाने स्पष्ट करायची आहे. कशा प्रकारे झाली विधाने स्पष्ट करा, म्हणजे तुम्हाला तिथे पूर्ण स्पष्टीकरण द्यायचं आहे. राजश्री शाहू महाराज. ओके, राजश्री शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. भारताला दोन्ही महायुद्धामध्ये सहभाग घ्यावा लागला आणि भारतीय माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. तुम्ही हा भारतीय माहितीचा अधिकार हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. राजश्री शाहू महाराजांची धोरणे पूर्वगामी होती, एक हा इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट हा औद्योगिक क्रांतीचा. औद्योगिक क्रांती रिलेटेड तुम्हाला या अगदी पण क्वेश्चन पाहायला मिळणार आहे हमखास, ठीक आहे. तर तुम्हाला जे हे इम्पॉर्टंट टॉपिक सांगत आहे आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत आहे त्यांना जर तुम्ही रिपीट केलं तर तुमचा जवळपास 90% सिलेबस येथेच कव्हर होऊन जातो, ठीक आहे ना. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही काय करा, हा पूर्ण जो पेपर आहे या पेपरचा मी तुम्हाला PDF कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते पण सांगणार आहे. मोस्ट प्रोबेबली लास्टपर्यंत व्हिडिओ पहा, खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, खालील विधानावर तुमचे मत नोंदवा. बस, इम्पॉर्टंट आहे आणि काही नाही, तुम्हाला मत नोंदवायचे आहे फक्त की काय झालेलं होतं. जर काही ब्रिलियंट स्टुडंट असतात, काही मीडियम टाईपचे स्टुडंट असतात आणि मीडियम टाईपचे स्टुडंट पण हा पेपर इझिली सॉल्व करू शकतात. कारण वर्गामध्ये जेव्हा शिकवलं जातं तेव्हाच तुम्हाला येथे समजून जातं की काय झालेलं आहे. आणि विधानाचे तुमचे मत नोंदवा, यामध्ये तुमचे मत विचारलेले असते आणि हे मत तुमचे पूर्ण इथं क्लिअर कट असायला पाहिजे. सर्वात अगोदर पहा, पोर्तुगीजांचे भारतातील धोरण असहिष्णु वृत्ताचे होते, ठीक आहे ना. पोर्तुगीजाचे भारतातील धोरण असहिष्णु वृत्तीचे होते. देन मग तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुम्ही जो पोर्तुगीजाचा चॅप्टर वाचलेला आहे त्यामधील तुमचं येथे फक्त मत सांगितलेलं आहे. तर याच्या रिलेटेड तुमचं मत लिहायचं की कशाप्रकारे त्यांचे धोरण होते त्या रिलेटेड तुम्हाला लिहायचं आहे. देन मग 1857, ठीक आहे ना, 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हमखास तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळतो प्रत्येक वेळेस, तर यावरती तुम्ही भर द्या. देन मग दुसरे महायुद्ध, तुमचं पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध करूनच जा, ठीक आहे ना. त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही ना काही क्वेश्चन मिळेल. जर तुम्ही त्याच्या रिलेटेड काहीतरी वाचलं तरी तुमचे पूर्ण क्लिअर कट येते, तुमचे टॉपिक होऊन जातात आणि तुम्ही पेपरमध्ये ते सॉल्व करू शकता, लिहू शकता काही ना काही, म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळतात. म्हणजेच तुम्हाला पेपर हा कोरा सोडायचा नाही, क्वेश्चन हा रिकामा सोडायचा नाही, तुम्हाला पूर्ण जेवढ्या मार्क्सचा पेपर आहे तेवढ्या मार्क्सचा पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा आहे. देन भारताने वसाहतवादाविरोधात नेहमीच भूमिका मांडलेली आहे. नेहमीच ओके, भारताने वसाहतवादाविरोधात नेहमीच भूमिका मांडलेली आहे. त्याचं तुम्हाला तुमचं मत नोंदवायचे की का मांडलेली आहे, ठीक आहे ना. आणि पर्यटन स्थळाची काळजी सर्वांनी घ्यावी, एकदम इम्पॉर्टंट. हे क्वेश्चन तर मे बी कोणाचे सुटायला नको, ठीक आहे. देन मग पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. तुम्हाला जवळपास 5 मार्क्सचा एक दिलेला आहे आणि हे तुम्ही
तिन्ही जर क्वेश्चन करून गेले तरी याच्या निगडीत तुम्हाला क्वेश्चन आला तरी तुम्हाला तो लिहिता येतो. स्पेनने अमेरिकेत आपल्या वसाहती कशाप्रकारे निर्माण केल्या. देन 1942च्या भारत छोडो आंदोलनाची माहिती दिली आणि शीतयुद्धाचे परिणाम. हा क्वेश्चन पर प्रत्येक वेळेस रिपीट होतो. शीतयुद्धाचे परिणाम स्पष्ट करा. देन क्वेश्चन प्रश्न क्रमांक 7 आणि जवळपास पेपर समाप्तच होत आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे ना. प्रश्न क्रमांक 7 जो तुम्हाला येथे दिलेला आहे की कोणतेही 3 लिहा आणि तुम्हाला 5-5 मार्क्ससाठी 1 दिलेला आहे. आता येथे तुम्हाला जवळपास 4 दिलेले असतील. 1, 2, 3, 4, 5 दिलेले आहे आणि हे जर 5 टॉपिक जरी करून गेले तर तुमचा क्वेश्चन एक तर इथं स्पष्टपणे जसा येऊ शकतो. अफगाण मराठी संबंध स्पष्ट करा. अफगाण मराठीचा संबंध स्पष्ट करा. त्यामध्ये तुम्हाला अ, ब, क म्हणजे तिन्हीमधील तिन्ही टॉपिक त्यामध्ये आलेले पाहिजे. काश्मीर संस्थानच्या विलिनीकरणाची माहिती लिहा. पाकिस्तानी सीमेवरील सशस्त्र टोळ्यांचे आक्रमण, शामिलनामा, विलीकरण, ठीक आहे ना. हे 5ही पण करून घ्या. महायुद्धांचे परिणाम स्पष्ट करा. जीवित वित्तहानी कशी झाली. भारतीय राष्ट्रीय सभेची भूमिका काय होती. इंग्लंडवर कोणते परिणाम झाले. देन पुढील वसाहतीच्या स्वातंत्र्याविषयीची माहिती लिहा. मालदीव आणि श्रीलंका आणि देशी बियाणे संवर्धन कार्यरत राहीबाई देन राहीबाई पोपेरे यांच्या कार्याची माहिती तुम्हाला स्पष्टपणे इथे लिहायची आहे. कार्याची सुरुवात कशी झाली, कार्य काय केले आणि पुरस्कार कशाप्रकारे मिळाला. म्हणजे एकदम इझी पेपर आहे आणि हा आलेला होता 2022 म्हणजे मागच्या वर्षीचा पेपर आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा पेपर घ्यायचे एकच कारण की खूप सारे असे क्वेश्चन आहेत जे तुम्ही केले तर त्याच्या निगडीत जर क्वेश्चन आले तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. तर मे बी तुम्हाला पूर्ण पेपर कळला असेल आणि हा पेपर तुम्हाला कसा वाटला खाली नक्की कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आणि माझी बोलायची लँग्वेज पण आणि तुम्हाला तुमचं पूर्ण म्हणजे जे तुम्हाला समजायचं होतं ते या पेपरमधून तुम्हाला समजून गेलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्हाला पुढील कोणकोणते पेपर हवे आहेत तिथे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. प्लस हा पेपर तुम्हाला कसा डाउनलोड करायचा आहे, ठीक आहे ना. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासमोर आलेला असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला खालीच लिंक मिळते सर्व. तर तुम्हाला सर्वात अगोदर गुगलवरती जरी गेले तुम्ही znews24h.com, ठीक आहे ना. znews24h.com तुम्ही सर्च करतात तुमच्यासमोर झीची एक वेबसाईट येणार आहे, ठीक आहे ना. झी म्हणून तुमच्या समोर एक वेबसाईट येणार आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. सिम्पली क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या आत जाल आणि आत गेल्यानंतर तुम्हाला सर्वच 10th आणि 12thचे PDF डाउनलोड करण्याचे ऑप्शन मिळणार आहे. आणि तिथे तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन म्हणजे खाली जात बघायचं आहे. तर तुम्हाला तिथे सर्व पेपर दिलेले आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हां, मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला टेलिग्रामला नक्की व्हिजिट करायचं आहे.